नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर त्या संपूर्ण घटनेचे पडसाद देखील उमटलेत। या संदर्भात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि त्या संदर्भात ही संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं या संदर्भात देखील मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। आमदार साहेब, काय नेमकी तुमची मागणी आहे? 2 दिवसापूर्वी आपल्या बागलाण तालुक्यातील खमतान या गावामध्ये 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आणि मागे आपल्या मालेगाव तालुक्यात डोंगराळे या गावामध्ये पुन्हा लैंगिक अत्याचाराने जी बालिकावर अत्याचार झाला होता, त्याच पद्धतीने आमच्या बागलाण तालुक्यातील खमताने येथील त्या 9 वर्षीय मुलीवर प्रामुख्याने नामदेव हरी गुंजाळ या नराधामाने लैंगिक अत्याचार केला आहे। त्या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की सदर ही केस आपण फास्ट ट्रॅकवरती घ्यावी आणि सदर जो नराधम आहे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं। मुख्यमंत्र्यांनी काय नेमकं आश्वासन आपल्याला केलेलं आहे? कारण की घटना अतिशय धक्कादायक आहे, दुःखदायक घटना आहे, काय आश्वासन? मला मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला, मी लवकरात लवकर या बागलाण तालुक्यात जी घटना घडली आहे त्या घटनेवर 100% लक्ष देऊन संबंधित केस फास्ट ट्रॅकवर घेण्याचं आश्वासन मला त्यांनी दिलं आहे। तर फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन संबंधित आरोपींवरती कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार बोरसे यांनी केलेली आहे। कॅमेरामन मनीषसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।